माणिकराव कोकाटेंच्या अटकेमध्ये कायदेशीर अडथळा नाही असं सध्या तरी समजतंय। त्यामुळे अटकेसाठी विधिमंडळाच्या कुठल्याही परवानगीची गरज नाही अशी सुद्धा माहिती लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली आहे। कोकाटेंच्या अटकेची माहिती पोलीस विधिमंडळाला अवगत करतील। कोकाटे सध्या रुग्णालयात दाखल आहेत आणि त्यामुळे पोलिसांसमोर वैद्यकीय अडचण मात्र कायम असणार आहे। उच्च रक्तदाबाचा आपल्याला त्रास होतोय आणि म्हणून आपण लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय असं कोकाटेंकडून सांगितलं गेलेलं होतं। मात्र पोलिसांसमोर कदाचित हाच एक मोठा पेच असू शकतो अशी देखील माहिती सध्या मिळतेय। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, कोकाटेंच्या अटकेत कायदेशीर अडथळे नाहीत असं सध्या तरी समजतंय सूत्रांकडनं, काय अपडेट आहे या संदर्भातली? निश्चितच अजिंक्य, या संदर्भात वेगवेगळे तर्कवितर्काने चर्चा सुरू होत्या की घटनात्मक पदावर असल्यामुळे, विधिमंडळाचे ते सदस्य असल्यामुळे विधिमंडळाची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना अटक करता येणार नाही आणि त्यासाठी अध्यक्षांची परवानगी आवश्यक असल्याची चर्चा सुरू होती। मात्र विधिमंडळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुठल्याही आमदाराला अशा प्रकारे ताब्यात घेण्यासाठी किंवा अटक करण्यासाठी विधिमंडळाच्या कुठल्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही आहे। या उलट पोलिसांकडून मात्र अटकेची कारवाई केल्यानंतर या संदर्भातील माहिती आहे ती विधिमंडळाला कळवणं गरजेचं आहे। परिणामी नाशिक पोलिसांचं पथक मुंबईला पोहोचल्यानंतर ते ज्यावेळी कोकाटेंना ताब्यात घेतील त्यानंतर या संदर्भातील अधिकृत माहिती आहे ती लेखी स्वरूपामध्ये विधिमंडळाला कळवतील। परिणामी त्यांच्या अटकेमध्ये तुर्तास तरी कुठलीही कायदेशीर अडचण नसल्याचं समोर येत आहे। मात्र सध्या रुग्णालयामध्ये उच्च रक्तदाबामुळे दाखल असलेले कोकाटे यांना वैद्यकीय कारणास्तव मात्र नजर कैदेत ठेवण्याचा पर्याय पोलिसांसमोर असू शकतो। कारण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये रुग्णालयाच्या परवानगीशिवाय त्यांना ताब्यात घेणं आता पोलिसांसमोर वैद्यकीय अडचण ठरू शकते। अजिंक्य, ठीक आहे चेतन, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि याच संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं सातत्यानं आपण घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।